रोजच्या नित्यनेमाप्रमाणे मधुकरराव ऑफिसवरून दुपारी घरी यायचे तेव्हा त्यांना एक मुलगी भेटायची जी त्यांच्याकडे हात पसरून भीक मागायची. बाबा, मला खूप भूक लागली आहे, प्लीज मला थोडे पैसे द्या ना, त्या पैशातून मी काहीतरी खाईन. त्या मुलीचं बोलणं मधुकररावांना खूप भावायचं. ते लगेच त्या लहानशा मुलीला खिशात हात घालून 5-10 रुपये द्यायचे. पण एके दिवशी मधुकररावांच्या ऑफिसला सुट्टी होती. त्या दिवशी मधुकरराव आणि त्यांची बायको काही कामासाठी बाजारात गेले होते. तेव्हा ती मुलगी रोजच्या प्रमाणे त्या दिवशी मधुकररावांच्या येण्याची वाट पाहत राहिली. पण जेव्हा दुपारची संध्याकाळ होत चालली होती तेव्हा ती मुलगी निराश होऊन तिथून निघून गेली. तेव्हा मधुकरराव त्यांच्या बायकोसोबत जाताना पाहिलं आणि त्यांना जोरजोरात आवाज देऊन लागले, बाबा बाबा. तेवढ्यात मधुकररावांच्या बायकोने म्हणजे मालतीताईंने मागे वळून पाहिले तर तीच मुलगी त्यांना आवाज देत होती आणि हात देऊन थांबण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा मालतीताई म्हणाल्या, अहो गाडी थांबवा, कोणीतरी लहान मुलगी तुम्हाला आवाज देत आहे. तेव्हा मधुकररावांना आठवलं की आज त्यांनी त्या मुलीला पैसे दिलेच नाहीत. कदाचित तीच मुलगी आवाज देत असेल आणि ती मुलगी माझ्या येण्याची वाट पाहत असेल. त्यांनी आपली गाडी रस्त्याच्या कडेला एका बाजूला उभी केली आणि तिची गाडी जवळ येण्याची वाट पाहू लागले. तेव्हा ती मुलगी त्यांच्याजवळ धावत पळत आली. तेव्हा त्यांनी तिला 20 रुपये काढून दिले. तेव्हा मला तिथे म्हणाल्या की तुम्ही तिला पैसे का देत आहात. तेव्हा ती मुलगी म्हणाली, आजी, माझे नाव गायत्री आहे. त्यावेळी मालतीताई म्हणाल्या, मला तुझ्या नावाशी काहीच देणं घेणं नाही. तेव्हा गायत्री म्हणाली, आजी, मी एक अनाथ आहे, मला आई वडील नाहीत. त्यावेळी मालतीताईंना खूप वाईट वाटलं. तेव्हा मालतीताई म्हणाल्या, का, तुझे आई बाबा कुठे आहेत. तेव्हा गायत्रीने सांगितलं, आजी, मी झाले तेव्हा माझे आई बाबा एका रोड ॲक्सिडेंटमध्ये गतप्राण झाले आणि ते मला सोडून देवाघरी गेले. विचारलं, का बाळा, तुझ्या घरी बाकीची कुटुंबातील लोक नाही का. तेव्हा गायत्रीने सांगितलं, आजी, मला माहित नाही, परंतु माझ्या कुटुंबात काका काकी होती, परंतु त्यांनी मला न सांभाळता एका मंदिरात सोडून दिलं. तेव्हापासून मी याच परिसरात भीक मागत आहे आणि हे बाबा दररोज मला पैसे देत आहे आणि त्या पैशांतून मी माझं पोट भरत आहे. म्हणूनच मी या बाबांची येण्याची दररोज आतुरतेने वाट पाहत असते. जेव्हा लहानशा गायत्रीचा निरागस ते बोलणं ऐकून मालतीताईंना खूपच वाईट वाटलं आणि मधुकररावांनी मनामध्ये विचार केला की अरे, ही कोणते तरी पुण्याचंच काम करत आहे. निदान मी दिलेल्या पैशांमुळे कोणाचं तरी पोट भरत आहे. मनामध्ये विचार करून मधुकरराव त्या लहानशा गायत्रीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात. तितक्यात मालतीताई त्यांनी त्यांच्या पर्समधून 500 रुपयांची नोट काढून त्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवून तिला दिले आणि म्हणाले, हे बघ बाळा, त्या पैशांनी तू काही कामाची सुरुवात कर, पण आजपासून कधीच भीक मागून खाऊ नकोस. एकदा भीक मागितली म्हणजे 100 वेळा मरण्यासारखे आहे. मालतीताईंचे शब्द गायत्रीच्या मनाला भिडले. त्यांनी दिलेले सर्व पैसे तिने स्वतःच्या खिशामध्ये ठेवले आणि मनामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरे घेऊन ती लगेच तेथून पुढे निघून गेली. जेव्हा ती मुलगी थोड्याच अंतरावरती पुढे गेली तेव्हा तिला दिसले की एक माणूस ज्याचे दोन्ही हात नाहीत तो त्याच्या दोन्ही पायांशी अशी कर्तबगारी दाखवत होता की त्याची कर्तबगारी पाहूनच हजारोंच्या संख्येने लोक जमले होते आणि टाळ्यांच्या कडकडाटामध्ये त्याचे स्वागत करून त्याला प्रोत्साहित करत होते. जो व्यक्ती अपंग आहे तरी तो त्याच्या जीवनाशी लढत आहे. मग मला तर पाय आहे, हात आहे, मी धष्टपुष्ट आहे, मी पण नक्कीच काहीतरी करू शकते, असा विचार मनामध्ये करत होती.
त्या अपंग व्यक्तीला सोबत घेऊन तिथे जो व्यक्ती आला होता तो माईकद्वारे घोषणा करून सर्वांना सांगत होता की याचा जन्म होताच त्याला त्याच्या आईवडिलांनी रस्त्याच्या कडेला फेकून दिले, कारण हा अपंग होता. त्याच वेळेस मी तिथून जात होतो. मी त्या एका मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला तेव्हा मला आढळले की ते मूल दुसरे कोणी नसून हा मुलगा होता. त्याच्या आईवडिलांनी त्याला यासाठी फेकून दिले जेणेकरून त्यांची याच्यापासून सुटका होईल आणि हा छोटासा जीव तडफडून तडफडून तिथेच मरून जाईल. पण त्या लोकांना हे माहीत नव्हते की मारणारा माणसापेक्षा वाचवणारा माणूस मोठा असतो. गायत्रीने जेव्हा त्यांची कहाणी ऐकली तेव्हा त्याचे डोळे भरून आले आणि तिने विचार केला की देवाने तिचे दोन्ही हात काढून घेतले आहेत तरी ती मुलगा किती हुशार आहे, कुशलतेने लोकांना आनंद देत आहे, आपली कर्तबगारी दाखवत आहे आणि पैसे कमवत आहे. मग देवाने मला तर पूर्णपणे सुरक्षित 2 हात 2 पाय दिले आहेत. मग मी तरी देवाकडे तक्रार का करत आहे की त्यांनी मला अनाथ का केले? विचार करण्यासाठी बुद्धी दिली आहे, काम करण्यासाठी हात दिले आहेत आणि चालण्यासाठी 2 पाय दिले आहेत आणि बघायला 2 डोळे दिले आहेत. जर त्यांनी मला एवढं सगळं काही दिलं असेल तर मला कशाचीच कमतरता नाही. आजपासून मी भीकच मागणार नाही, कधीच भीक मागून माझं पोट भरणार नाही. आजपासून मी कष्टच करून खाईल. जेव्हा तो अपंग माणूस असूनही त्याच्या कष्टाचे पैसे खात आहे तर मग मी का नाही? मग काय होते? म्हणतात ना की जिथे इच्छाशक्ती असते तिथे रस्ताही आपोआपच तयार होतो. तेच झालं गायत्री सोबत. गायत्रीच्या कानात ते शब्द गुंजत होते की भीक मागणे 100 वेळा मरण्यासारखे आहे. म्हणूनच तिने आपल्या मनाशी पक्के ठरवले होते. तिला कितीही कष्ट करावे लागले तरी चालेल, पण ती भीक मागणार नाही असा विचार करत गायत्री रस्त्याने चालत होती की तेवढ्यात तिला एका चहाच्या टपरीवर बऱ्याच लोकांची गर्दी दिसली. तेव्हा गायत्री तिथे गेली आणि शांतपणे जाऊन उभी राहिली आणि पाहू लागली की चहा विकणारा चहा कसा बनवतोय आणि जनतेला त्याचा चहा किती प्रमाणात आवडत आहे. त्या दिवशी त्या काकांकडून तिने चहा विकत घेऊन केली. घरामध्ये मनामध्ये विचार केला की चहा विकत घेण्यासाठी पैसे खर्च होतील, परंतु काहीतरी आयडिया नक्कीच मिळेल. म्हणून गायत्रीने विकत चहा घेतला आणि त्या चहाची चव कशी आहे ते पाहिलं. ते चहामध्ये काय काय टाकतात हे सर्व पाहिलं. तिने चहा विक्रेत्याला विचारलं की काका, तुम्ही किती दिवसांपासून हा चहा व्यवसाय करत आहे? तेव्हा त्या चहा विक्रेत्याने सांगितलं की हा व्यवसाय आमचे वडील करत होते. तेव्हा गायत्री विचारते की तरी म्हणलं हे काका एवढ्या कुशलतेने चहा कसे काय बनवत आहे? पण मी इतक्या कुशलतेने चहा बनवू शकते का? गायत्रीने त्या चहा विक्रेत्याला विचारलं की काका, मी पण हा व्यवसाय सुरू करू शकते का? त्यावर तो चहा विक्रेता म्हणाला की बेटा, हो तू करू शकतेस, पण बाळा ह्या शिकण्याच्या वयामध्ये तुला असं काम करायची काय गरज आहे? तेव्हा गायत्रीने सांगितलं काका, माझी मजबुरी आहे, पण काका तुमचं मार्गदर्शन मला योग्य पद्धतीने द्या, मी नक्कीच काहीतरी करेल. त्यावेळी त्या चहावाल्याने सांगितलं की बाळा, इथे आसपास तू हा धंदा अजिबात करू नकोस. त्यावेळी 1 मिनिटासाठी गायत्रीला काहीच समजलं नाही, परंतु त्यानंतर त्या चहावाल्याने सांगितलं की बाळा, जर तू इथे आसपास हा धंदा केला तर सगळे लोक माझ्याकडे चहा पिण्यासाठी येते आणि तुझा चहा विकला जाणार नाही, कारण माझी चहाची टपरी खूप जुनी आहे. म्हणून तू असे कर, मार्केटच्या दुसऱ्या टोकाला जाऊन तुझा स्टॉल लाव. गायत्रीने चहा विक्रेत्याचे बोलणे ऐकून खूप खुश झाली. खुश होऊन बाजाराच्या दुसऱ्या टोकाला गेली आणि चहा बनवण्याची सर्व साहित्य विकत घेऊन आली. गायत्रीने दुसऱ्याच दिवशी चहाची टपरी सुरू केली आणि तिच्या राहण्याची व्यवस्था सुद्धा केली. आता गायत्री रोज सकाळी लवकर उठून आंघोळ करून देवाचे नामस्मरण करून पूजापाठ करून चहा बनवू लागली. गायत्री सकाळपासून चहा बनवत होती आणि ओरडत होती की या चहा पिऊन घ्या आणि आपल्या दिवसाची चांगली सुरुवात करा, आणि बोलत होती की अहो लवकरात लवकर या, कारण चहाला वेळ नसते पण वेळेला चहा असतो. पटकन या आणि आपल्या गायत्री चहाची चव घ्या. ओरडून ओरडून लहानशी गायत्री तिचा धंदा करीत होती.
गायत्री इतक्या निरागसतेने बोलत होती की माणुसकी तर कट्टर मनाचा असला तरी त्याचं मन विरघळून त्याच्याकडे जायचं आणि एक कप चहा नक्कीच पिऊन यायचा. आणि त्या लहान मुलीचा धंदा म्हणून प्रत्येक जण मनामध्ये विचार करायचा की नक्कीच तिची काहीतरी मजबुरी असेल, म्हणूनच ही रस्त्याच्या कडेला चहा विकत आहे. काही दिवसातच गायत्री इतकी प्रसिद्ध झाली की ती प्रत्येक माणसाच्या जिभेवर गायत्रीच्या चहाचे नाव येऊ लागले. आता त्या जुन्या चहा विक्रेत्याच्या व्यवसायात खूपच फरक पडला होता. त्यामुळे तिने ठरवलं की एकदा गायत्री चहा पिऊन बघूया. ती असा चहा बनवते की लोक तिच्या चहाचे दिवाने झाले आहेत. जेव्हा तो चहा विक्रेता गायत्रीच्या दुकानात आला तेव्हा गायत्रीने त्यांना मोठ्या आदराने आपल्या दुकानात बसवले आणि त्यांना चहा दिला. जेव्हा त्यांनी चहाचे पैसे देऊ केले तेव्हा गायत्री म्हणाली की नाही काका, हे काका मी तुमच्याकडूनच शिकले आहे, म्हणूनच तुम्ही माझे गुरु आहेत. आणि गुरुकडून कोणी कधी पैसे श्रेष्ठ नाही आणि आपल्या गुरुकडून कोणी पैसे असे घेतं का? एका शिष्याला हे शोभत नाही. चहा विक्रेत्यांनी विचार केला की गायत्री माझ्या समस्येबद्दल सांगते, म्हणजे जेणेकरून गायत्री तिची चहाची टपरी दुसरीकडे कुठेतरी सुरू करेल, जेणेकरून त्यांचे ग्राहक पण टिकून राहतील. पण दुसरीकडे गायत्रीचा तो निरागस चेहरा चहावाल्याच्या मनातून अजिबात जात नव्हता. म्हणूनच गायत्रीला काहीच ते बोलू शकले नाहीत. पण त्यांचा उदास चेहरा पाहून गायत्री स्वतः त्यांना विचारू लागली की काका, काय झालं आहे? तुम्ही उदास का दिसत आहात? तेव्हा ते म्हणाले की बेटी गायत्री, मी कसं सांगू तुला, कोणत्या तोंडाने तुला बोलू? माझी समस्या मला काहीच कळत नाहीये. जर मी तुला माझी समस्या सांगितली तर तुझे हृदय तुटेल. तर गायत्री म्हणाली, काका एकदा बोलून तर बघा, जर माझ्याकडून काही करता येत असेल तर मी नक्कीच करेल. मग ते चहा विक्रेत्याने सांगितलं की गायत्री बेटी, जेव्हापासून तुझी ही चहाची टपरी उघडली आहे तेव्हापासून, कधीपासून चहा घेतला तेव्हापासून माझे ग्राहक खूपच कमी झाले आहेत. वेटिंग काय, मी काय करू? आता मी म्हातारा झालेलो आहे. या व्यतिरिक्त मला दुसरी कोणतीही कामं करता येणार नाही. माझी एक घर इथे जवळच आहे, म्हणूनच मी जवळच्या जवळ माझा स्वतःचा चहाचा बिझनेस करत आहे. मला असं वाटलं की माझ्या दुकानामुळे तुझे दुकान चालणार नाही, म्हणून तुला माझ्यापासून दूर चहाची टपरी लावण्याचा सल्ला दिला होता. पण मला थोडेच माहित होतं की याच्या उलट होणार आहे. असं म्हणत चहा विक्रेता खूपच दुःखी झाले. त्यांचे बोलणे ऐकून गायत्री त्यांच्या जवळ जाऊन बसली आणि त्यांच्या हातावर हात ठेवून म्हणाली की बस एवढेच ना काका, मी तुमची ही समस्या एका क्षणात सोडवू शकते. ते कसं काय? अहो काका, मला ना घर आहे ना कुटुंब. मी माझी चहाची टपरी घेऊन दुसऱ्या बाजारात घेऊन जाते. तुम्ही तुमचा व्यवसाय अगदी निश्चिंतपणे करा. गायत्रीचे बोलणे ऐकून तो चहा विक्रेता चकित होऊन तिच्याकडे पाहू लागला. त्यांच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडू शकले नाहीत आणि ते मनातल्या मनात गायत्रीला अनेक आशीर्वाद देत लाजत मान खाली घालून तिथून निघून गेले. गायत्रीने दुसऱ्या दिवशी आपले सर्व सामान गोळा केले आणि दुसऱ्या शहराचा रस्ता धरला. आता तिच्या पुढे प्रश्न पडला होता, दुसऱ्या शहरामध्ये जायचं पण कुठे जायचं? तिला काहीच कळत नव्हतं. त्या दिवशी तिला तिच्या आईवडिलांची कमी जाणवत होती की जर आज तिचे आईवडील असते तर आज तिच्याजवळ तिचे कुटुंब राहिले असते आणि ती सुद्धा म्हणू शकली असती की माझेही कुटुंब आहे. पण दुःख ह्या गोष्टीचं होतं की आपले म्हणण्यासारखे असे कोणीच तिचे ह्या जगामध्ये नव्हते. मग तिने स्वतःची हिंमत वाढवली आणि मनामध्ये निश्चय केला की एक दिवस तीही तिची वेळ बदलेल. तिने आपले अश्रू पुसले आणि दुसऱ्या शहरात पोचली आणि मनातल्या मनात म्हणाली की काका, आता तुम्ही खूप खुश राहा, आनंदात राहा. तुमचे ग्राहक पुन्हा माझ्याकडे कधीच येणार नाहीत. तिने पुन्हा एकदा देवाचे नाव घेतले आणि आपल्या कामाला सुरुवात केली. तिथेही तिचे काम सुरू केले जे आधी करत होती. गायत्रीच्या त्या भोळ्या शब्दांनी लोक प्रभावित होऊन तिथेच थांबू लागले आणि विचार करू लागले की अरे, एक कप चहा तर प्यायला पाहिजेच, मग इथे प्या किंवा दुसरीकडे प्या.
काय फरक पडतो? या निरागस मुलीजवळ पाहिलं तर तिचाही धंदा होईल आणि आपलाही वेळ लागेल असा विचार करून काही लोक तिच्याकडे थांबून चहा घेऊ लागले, तर काही लोक ते निरागस बोलणं ऐकण्यासाठी तिथे थांबून चहा घेऊ लागले, तर काही लोक तिच्या वयाचा विचार करून तिची मजबुरी समजून तिथेच चहा प्यायची. अशा प्रकारे हळूहळू गायत्री तिथेही तिच्या चहाची प्रसिद्ध होऊ लागली. आता तर अनेक मोठी श्रीमंत लोक तिच्या लहानशा टपरीवर चहा पिण्यासाठी यायची. त्यामुळे गायत्री आता चांगल्यापैकी कमाई करत होती. जवळजवळ 6 वर्ष एकाच ठिकाणी धंदा करत असताना गायत्रीने हळूहळू चांगली कमाई करू लागली आणि आता शहरांमध्ये एक प्लॉट सुद्धा खरेदी केला आणि त्याच प्लॉट वरती तिने बिल्डिंग बांधण्याचे काम सुरू केले. खाली काही दुकानाचं काम सुरू केलं, तर वरती तिला राहण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी खोल्या काढल्या. आता लोक गायत्रीच्या स्वभावात, कामात, प्रेमात पडत होती आणि तिला एक सुसंस्कृत मुलगी म्हणून पाहत होती आणि आता प्रत्येक जण तिच्या लग्नासाठी विचार करत होता, परंतु ती अजून देखील लग्नासाठी तयार नव्हती. दुसरीकडे मधुकरराव आणि मालतीताई हळूहळू म्हातारे होत होते. त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना खूप शिकवले आणि त्यांना इतके सक्षम बनवले होते की दोन्ही मुले त्यांच्या पायावरती उभे राहिले. दोन्ही मुले आपल्या आईवडिलांपासून दूर शहरात राहण्यासाठी राहायची. जेव्हा मालतीताईंनी आपल्या नातवंडांना भेटण्याची इच्छा व्हायची, तेव्हा ते आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या घरी त्यांना भेटण्यासाठी निघून जायचे. पण त्यांना मुलगा आणि सून सणासुदीला ज्यांना भेटण्यासाठी कधीच येत नव्हते. मधुकरराव कसे तरी त्यांच्या मनावर नियंत्रण ठेवत आणि स्वतःला समजवायचे की मुलांना त्यांचे स्वातंत्र्य आयुष्य जगू देऊ. पण मालतीताई यांना त्यांच्या नातवंडांची खूप अनेकदा आठवण होऊ नये नातवंडांना भेटायला त्या त्यांच्या घरी जायच्या. मधुकरराव आणि मालतीताई यांची माया पवनचक्कीत व्हायचे की जी महिला स्वतः इतरांना आयुष्यभर स्वाभिमानाचा धडा देत राहिली, आज तीच आपल्या नातवंडांसाठी फक्त एक झलक पाहण्यासाठी आपल्या मुलाचं आणि सुनेचा इतका अपमान आनंदाने सहन करत आहे. खरंच म्हणतात ना की दुधापेक्षा साईवरती जास्त लक्ष असतं, तसंच आजी आजोबांचे देखील मुलांपेक्षा नातवंडांवरती जास्त प्रेम असतं. म्हणूनच एवढा अपमान सहन होऊन देखील त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या घरी नातवंडांना भेटायला नेहमी जात असायचे. मधुकररावांनी नकार दिला असला तरी मालतीताई त्यांचा एक शब्द देखील ऐकत नव्हत्या. मग त्यांच्या सुनेच्या 4 गोष्टी त्यांना ऐकाव्या लागल्या तरी ते ऐकून घ्यायचे. थोडा वेळ तर त्यांना वाईट वाटायचे, पण मालतीताई ही गोष्ट सांगून विसरायचे आणि फिरायचे. अहो, आपलीच तर मुले आहेत, आपल्या माणसांच्या बोलण्याने काय राग मानून घ्यायचा. मग मधुकरराव देखील गप्प बसायचे. पण हद्द तर तेव्हा झाली जेव्हा दोन्ही मुलं आणि सुना आपल्या नातवंडांकडे रडत आले आणि म्हणाले की बाबा, आमचा व्यवसाय खूप मोठे नुकसान झाले आहे, म्हणूनच आम्ही तुमची मदत मागायला आलो आहोत. जर तुम्ही आम्हाला तुमचे निवृत्तीचे पैसे दिले तर तुमची खूप कृपा होईल आणि आता तुम्ही म्हातारेही झाले आहेत. तुम्हा लोकांना तुमचा मुलगा असून नातवंड यांच्या सहवासाची गरज आहे, पैशांची नाही. त्यामुळे आजपासून तुम्ही दोघं आमच्या सर्वांजवळ राहायचं. मुलगा आणि सुनेचं हे बोलणं ऐकून मधुकररावांनी विचार केला. आजपर्यंत ज्या मुलांनी आम्हाला एक चहाचा कप देखील कधी विचारला नाही, तीच मुलं आज किती आधार देतात आणि गोड गोड शब्द बोलून आमच्या सोबत राहण्याची भाषा करतात. मधुकरराव त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या बोलण्यामध्ये अडकून आपल्या भोळेपणामुळे त्यांची धूर्तता समजू शकले नाहीत आणि ते त्यांच्या बायकोला म्हणाले की मुले बरोबर बोलत आहे. होय, आता आपण म्हातारा झालेलो आहोत. आज नाही तर उद्या आपल्याला आपल्या मुलांच्या सहवासाची गरज भासेलच. उद्या मुलांजवळ येण्यापेक्षा आजच मुलांसोबत राहिल्याने काय अडचण आहे का? आणि असंही आपल्या सर्व पैशांवर आपल्या मुलांचाच तर अधिकार आहे. मग त्यांना ते पैसे आधी द्या किंवा नंतर द्या, दोन्ही गोष्ट समानच आहे. मालतीताईंना देखील ही गोष्ट पटली होती आणि नंतर मालतीताईंनी सुद्धा मधुकररावांशी सहमत झाले
आणि त्यांनी त्यांच्या निवृत्तीचे सर्व पैसे दोन्ही मुलांना समान वाटप करून दिले. दोन्ही मुलांना खूप आनंद झाला आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी सकाळी त्यांचा मोठा मुलगा त्यांच्या बायकोसोबत त्यांची बॅग घेऊन बाहेर निघाला. तेव्हा मालतीताई यांनी विचारले की, अरे बेटा, काय करतोयस तू? तुझ्या घरी जात आहेस का? तेव्हा त्यांचा मोठा मुलगा अजिंक्य म्हणाला, हो आई, काल रात्री मला एका डीलरचा फोन आला होता आणि आज जर मी त्याला भेटलो नाही तर मी ज्या रेटमध्ये व्यवसायासाठी चर्चा केली आहे तो कॅन्सल करेल. म्हणूनच मला आत्ताच जावे लागेल. तेवढ्यात आशिष ही बॅग घेऊन आला आणि त्यांनी बायको मुलांसह बाहेर आला. तेव्हा मालतीताई म्हणाल्या, बेटा, तुला देखील कुठे बाहेर जायचं आहे का? अरे नाही आई, खरं तर मी ऑफिसमध्ये काम करत होतो. तेथीलच बॉस मला फोन केला होता. ते म्हणाले की आजच्या आज माझ्या व्यवसायामध्ये पैसे गुंतवले नाही तर ते मला त्यांच्या भागीदारीमधून बाहेर काढून टाकतील. त्यामुळे मला खूप नुकसान होईल. म्हणूनच मला लवकरात लवकर निघायचं आहे. तेव्हा मालतीताई म्हणाल्या, ठीक आहे, ते सर्व ठीक आहे, पण आम्हा दोघांना कोण घेऊन जाणार आहे याबाबत तुम्ही दोघांनी काही विचार केला आहे का? आता ते दोन भाऊ एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. तेव्हा मोठा मुलगा अजिंक्य म्हणाला, अरे आई, काळजी का करतेस? आम्ही लोक तुला घ्यायला नक्कीच येऊ. आणि असे तुम्ही लोक कुठे दुसऱ्यांच्या घरात राहत आहात? आपलेच तर घर आहे. शिवाय तुम्हा लोकांच्या आमच्यासारख्या खोलीची भाडे द्यावी लागत नाही. आता तुम्ही दोघेही अगदी मजेत राहा. आम्हा दोघा भावांपैकी ज्याला कोणाला सुट्टी मिळेल तो तुम्हाला नक्कीच घ्यायला येईल आणि सोबत घेऊन जाईल. मग मालतीताई म्हणाल्या, अरे बेटा, आपण सगळे तर एकाच घरात होतो. तुम्ही रात्री सांगितलं असतं तर आम्ही दोघेही तुमच्यासोबत यायला तयार झालो असतो. आई, आम्हाला वाटले की तुम्ही लोक झोपले असाल आणि रात्र सुद्धा खूप झाली होती आणि म्हणूनच तुम्हाला उठवणं योग्य वाटलं नाही. काही हरकत नाही आई, तू तोपर्यंत तुझ्या सर्व मित्रमैत्रिणींना भेटून घे आणि सामानही पॅक करून ठेवा. तोपर्यंत आम्ही परत तुम्हाला घेण्यासाठी येतो. असं म्हणून दोन्ही मुलं मालतीताईंना सांगून निघून गेले. ज्यावेळी मधुकर रावाने त्यांच्या बायकोला विचारलं, अगं मुलं, नातवंडे घरामध्ये दिसत नाही, कुठे आहेत? तेव्हा मालतीताईंनी सांगितलं, दोन्ही मुलं आपापल्या बायकांना मुलांना घेऊन जागाभरून काही कामानिमित्त गेले आहेत आणि मला सांगितलं आहे की आम्हाला जेव्हा सुट्टी मिळेल तेव्हा आम्ही दोघांपैकी एक जण तुम्हा दोघांना घेण्यासाठी नक्की येईल. तेव्हा मालतीताईंचे हे शब्द ऐकले तेव्हा मधुकरराव त्यांच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले. तेव्हा मधुकररावाने विचार केला, माझी बायको किती भोळी आहे. तिला आपल्या मुलांच्या मनातील लोभ आणि स्वार्थही समजला नाही, पण त्यांना आपल्या मुलांचं सत्य नक्कीच समजलं होतं आणि त्यांना त्यांच्या बायकोला सांगायचं नव्हतं. पण त्यांना आपल्या मुलांनी केलेली फसवणूक समजली होती की ते लोक फक्त पैशापुरते इथे घेण्यासाठी आले होते. मी पैसे मिळताच ते लोक आपल्याला सोडून निघून गेले. त्यांना आपल्या आईवडिलांशी काहीच देणं घेणं नव्हतं आणि म्हणूनच ते लोक आम्हाला त्यांच्यासोबत घेऊन गेलेच नाही. असेच 2-3 महिने निघून गेले आणि मग एके दिवशी मालतीताईंना अचानक चक्कर आली आणि चक्कर येऊन त्या पडल्या. त्यांच्या पाठीला आणि कमरेला खूप दुखापत झाली. मधुकरराव त्यांच्या शेजारच्यांच्या मदतीने त्यांना जवळच्याच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की त्यांच्या कमरेचे हाड मोडलेले आहे, त्यामुळे लवकरच ऑपरेशन करावे लागेल, अन्यथा खूप गंभीर परिणाम होतील आणि मालतीताई कायमच्या अंथरुणावरती पडतील. कदाचित त्या त्यांच्या पायावरती भविष्यात कधीच उभे राहणार नाही. डॉक्टरांचे शब्द ऐकून मधुकरराव घाबरले. त्यांना काहीच समजले नाही. काय करावे? त्यांच्याकडे जे काही पैसे होते ते सर्व त्यांनी त्यांच्या मुलांना दिलेत. त्यांनी त्यांची भविष्याची कोणतीच जमापुंजी साचवलेली नव्हती. आता काय करावे? मधुकररावाने त्यांच्या एका जवळच्या मित्राला फोन केला. काही पैशांची व्यवस्था होती की विचारलं. तेव्हा त्यांना थोडेफार पैसे गोळा झाले होते. आता पूर्ण 2 महिने झाले आहेत आणि आता तर दोन्ही त्यांच्या व्यवसायातून चांगले पैसेही कमवतात असणार.
तरी देखील एकही मुलगा आई बापाला डोकावण्यासाठी आलाच नव्हता. तेव्हा मधुकरराव यांचा मित्र त्यांना बोलतो. मधुकररावांना म्हणतात, अहो तुम्ही तुमच्या मुलांकडून पैसे का परत मागत नाही? आता मधुकररावांना देखील त्यांच्या मित्राचे बोलणे पटत होते. म्हणूनच त्यांनी लगेच त्यांच्या मोठ्या मुलाला अजिंक्यला फोन केला आणि आई पडली आहे तो सगळा प्रकार सांगितला. सांगता सांगता ते भावूक झाले आणि रडायला लागले. तेव्हा त्यांच्या मोठ्या मुलाने सांगितलं, बाबा तुम्ही शांत व्हा. सध्या माझ्याकडे पैसे नाहीत. मला तुम्ही जे काही पैसे दिले ते सर्व पैसे माझ्याकडून खर्च झाले आहेत. जर आशिष जवळ पैसे असतील तर तुम्ही त्याच्याशी बोलून घ्या. मी 2-3 दिवसांनी परत तुम्हाला फोन करतोय, असं सांगून त्याने फोन ठेवून दिला. मधुकररावाने मोठ्या मुलाचे बोलणे ऐकून स्तब्ध झाले. यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता की माझ्या फोन केला होता आणि हा माझाच मुलगा आहे ना, तो मला असं उत्तर देतोय. तरी त्यांनी मजबुरीने त्यांच्या धाकट्या मुलाला आशिषला फोन केला. त्यालाही सगळं सांगितलं. तेव्हा तो देखील म्हणाला, बाबा तुम्हाला काय वाटते, पैसा ही काय थांबणारी गोष्ट आहे का? अहो इथून पैसा येतो आणि तिकडून निघूनही जातो. त्याला तर 12 वाटा आहेत. माझे सर्व पैसे माझ्या व्यवसायात गुंतवलेले आहेत. आता तुम्ही अचानक असे येऊन पैसे मागितले तर मी कुठून आणणार? माझ्याकडून तरी कोणत्याच पैशांची अपेक्षा करू नकोस. त्यानंतर साधी आईच्या तब्येतीची विचारपूस देखील केली नाही आणि तसाच फोन ठेवून दिला. मधुकरराव यांना काहीच समजत नव्हते की काय करावे. आता ज्या मुलांसाठी आयुष्य पणाला लावले आणि सर्वस्व त्यांना म्हणून त्यांच्यावरती सगळं ओतलं होतं. परंतु आज जीवनाच्या एका टप्प्यावरती मुलांनी आई वडिलांकडे पाठ फिरवली होती आणि मुलांचे बोलणे आई ऐकून मधुकरराव हिम्मत हरवून रडत बसले होते. सुरुवातीला तरी मधुकररावांनी त्यांच्या मित्रांकडून घेतलेल्या पैशांवरती मालतीताईंचे म्हणजे त्यांच्या बायकोचे उपचार सुरू केले होते. परंतु नंतर त्यांच्या मुलांनी त्यांची कशी फसवणूक केली आणि त्यांच्याकडून पैसे काढून घेतले आणि जेव्हा त्यांना पैशांची गरज पडली तेव्हा त्यांनी म्हाताऱ्या आई वडिलांकडे पाठ फिरवली. तेव्हा नातेवाईकांनी त्यांना त्यांच्या दोन्ही मुलांना फोन लावला आणि त्या दोघांवर दबाव टाकला की त्यांना आपल्या आई वडिलांची सेवा करावीच लागेल. आई वडील ह्या दिवसासाठी आपल्या मुलांचे भरणपोषण करून त्यांना लहानाचे मोठे करत असतात, जेणेकरून मुले आपल्या आई वडिलांची म्हातारपणीची काठी बनतील, पण त्यांच्या आजारपणात काळजी घेतील. आणि त्यातल्या त्यात तुम्ही दोघी भावांनी तुमच्या वडिलांच्या रिटायरमेंटचे सर्व पैसे मागवून घेतले आणि आज त्यांना त्यांच्यावरती संकट ओढवले आहे, तर असे सोडून तुम्ही निघून गेले. तुम्हाला आजच्या आजच तुमच्या आईबाबांना घेऊन जावे लागेल, अन्यथा आमच्याकडे दुसरा पर्याय आहे. नातेवाईकांनी मिळून जेव्हा अशा धमक्या दिल्या तेव्हा त्यांचा मोठा मुलगा अजिंक्य इच्छा नसतानाही आई वडिलांना सोबत घेऊन घरी गेला, कारण त्याची बायको रुपाली घरीच असायची आणि आशिषची बायको प्रतीक्षा ऑफिसला जायची. त्यामुळे तिला तिच्या सासूची सेवा करता आलीच नसती. आता मधुकरराव यांना तिथल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी मालतीताईंना घेऊन गेले आणि ऍडमिट केलं. त्यांची फी आणि औषधांचा खर्च खूप जास्त होता. त्यामुळे 5-6 दिवसातच त्यांची दोन्ही मुलं खर्च करून थकले होते आणि त्यांनी बाबांना स्पष्ट सांगितले की बाबा आईचा खर्च आम्ही उचलू शकत नाही. तेव्हा मधुकरराव म्हणाले, बाळांनो तुम्ही दोघांमध्ये हा खर्च वाटून घेत आहात ना, तरी देखील तुम्हाला तुमच्या आईचा खर्च पेलवत नाही. आता दोन्ही मुलांनी आई वडिलांकडे पूर्णपणे पाठ फिरवली होती आणि सांगितलं होतं की बाबा तुम्हाला झेपत नसेल तर तिचं ऑपरेशन करू नका, तिला असेच मेली म्हणून सोडून द्या, पण आमच्यावरती बळजबरी कोणतीही करू नका. आम्ही तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही. आता डॉक्टर आणि मालतीताई यांना ऑपरेशनसाठी घेतले होते, परंतु डॉक्टरांनी जेव्हा मधुकररावांना सांगितले की मालतीताई यांचे ऑपरेशन करायचे असेल तर 4 लाख रुपये खर्च येणार आहे, तेव्हा 4 लाख रुपये खर्च ऐकून मधुकररावांना चक्कर आली.
ते मनात विचार करू लागले की जर त्या दिवशी आमच्या दोन्ही मुलांना ते सर्व पैसे आम्ही रिटायरमेंटचे दिले नसते तर मी आजच्या माझ्या बायकोचा इलाज चांगल्या पद्धतीने करू शकलो असतो. असे मुलांच्या आणि सुनेच्या मागे पुढे फिरावे लागले नसते. सगळी चूक माझीच आहे. जर मी पुन्हा पुन्हा पैसे देण्याचं सांगितलं नसते तर माझ्या बायकोने ह्या गोष्टींना कधीच परवानगी दिली नसती. परंतु म्हणतात ना, आई वडिलांच्या डोळ्यांवर मायेची पट्टी बांधलेली असते. हाच विचार करत असताना त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्यानंतर त्यांनी स्वतःला सांभाळले. म्हणाले की सर, मी पैशांची व्यवस्था करतो आणि तुम्हाला कळवतो. डॉक्टर म्हणाले की जितक्या लवकर पैसे मिळतील तितक्या लवकर ऑपरेशन मालतीताईंचे होऊन जाईल. पण आता मधुकर रावांना पुढचा रस्ता हा पूर्ण फिका पडला होता. त्यांना काय समजत नव्हतं. कुठून आणायचे इतके 4 लाख रुपये? तरी ते हिंमत हारले नाही. परत पुन्हा पुन्हा फोन करून त्यांनी मुलांना पैशांचं विचारलं. परंतु मुलांनी परत परत नरकात दिला होता. त्यांना असं वाटत होतं की माझं दुःख नक्कीच माझी मुलं समजू शकतील शेवटच्या क्षणाला. परंतु मुलांनी एकदाही आपल्या वडिलांचं दुःख समजून घेतलं नाही. आता तर मुलांनी त्यांचं अजून राहतं घर देखील विकून दुसऱ्या शहरांमध्ये राहायला गेले होते. आता तर मधुकर रावांना त्यांच्या मुलाचा घराचा पत्ता देखील माहीत नव्हता आणि नात्याचा फोन देखील लागत होता. परत दवाखान्यात ते निघाले. कधी ते वेड्यासारखे धावत होते तर कधी चालत होते. रस्त्याने चालत असताना रस्त्याच्या कडेला मंदिर दिसलं आणि त्या मंदिरामध्ये मधुकरराव जाऊन त्यांच्या बायकोच्या दीर्घ आयुष्यासाठी देवाकडे साकडे घालत होते आणि मागणं मागत होते, हे देवा, सर्वांनी पाठ फिरवली परंतु देवा तू बळ दे आणि तू पाठ फिरवू नकोस, म्हणजे सगळं काही व्यवस्थित होईल. हात जोडून ते प्रार्थना करत होते. तेव्हा त्याच रस्त्याने आणि त्याच मंदिरामध्ये गायत्री देखील दर्शनासाठी गाडीमधून येत होती. ज्यावेळी गायत्री गाडीमधून खाली उतरली आणि मंदिराच्या दिशेने देवाच्या पाया पडण्यासाठी गेली तेव्हा तिथे देवाकडे हात जोडून मागणं मागत असणाऱ्या मधुकर रावांना गायत्रीने पाहिलं. ते मधुकर काका एकेकाळी गायत्रीला रोज भेट द्यायचे आणि ते रोज त्यांच्याकडून हक्काने भीक मागायची. तीच गायत्री आज 4 मजली इमारतीची मालिक आहे. 2-3 गाड्या घेऊन ती फिरत असते. तिला गायत्रीने मधुकर रावांच्या पाठीवरती हात ठेवला आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. आता तिला पूर्णपणे समजलं होतं. हो, हेच मधुकर काका आहे जे मला दररोज पैसे द्यायचे आणि त्याच पैशातून मी माझं पोट भरायचे. आणि त्याच मालतीताई होत्या की ज्यांनी मला 500 रुपये दिले आणि आयुष्य जगण्याचा मार्ग देऊन गेला. आता गायत्रीने मधुकर काकांच्या पाठीवरती हात ठेवला आणि विचारलं, काका कसे आहे तुम्ही? आज खूप दिवसांनी आपली भेट झाली. तेव्हा मधुकर काकांनी गायत्रीच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि 5 मिनिटं शांत झाले आणि विचारलं, बाळा कोण आहेस तू? मी नाही ओळखू शकले तुला. तेव्हा गायत्रीने सांगितलं, काका अहो मी तीच आहे गायत्री जिला तुम्ही जर रोज पैसे द्यायचे आणि त्याच पैशातून मी पोट भरायचे. काका आठवते मला, ज्या दिवशी मालती काकी भेटल्या होत्या त्या दिवशी काकींनी सांगितलं होतं, बाळा भीक मागून खाण्यापेक्षा कष्ट करून खा. तेव्हापासून काका मी भीक मागून खाण्याचे सोडून दिलं आहे आणि तेव्हापासून मी काहीतरी करू लागले आणि ते पण तुमच्या दोघांच्या आशीर्वादामुळेच. आज मी सक्षम व्यक्ती बनलेली आहे. पण काका तुम्ही आज इतके असह्य का दिसत आहात आणि तुमची तब्येत एवढी कमी का झाली आहे? आणि काका काकी कुठे आहे? तुम्ही एकटेच मंदिरात का आले? एक नाही अनेक प्रश्न गायत्रीने जेव्हा मधुकर काकांना विचारले तेव्हा मधुकरराव म्हणाले, गायत्री अगं काय सांगू तुला माझ्या आयुष्याचं. देवाने पोटी 2 मुलं जन्माला दिली परंतु एका देखील मुलाला आई वडिलांचं काहीच पडलं नाही. बाळा अगं रिटायरमेंटचे जेवढे काही पैसे आले होते ते दोन्ही मुलांमध्ये समान वाटून दिले. परंतु त्यानंतर तुझी काकी मालतीताई चक्कर येऊन पडल्या आणि तिच्या कमरेचं हाड मोडलं. ती तेव्हापासून पडली आहे तेव्हापासून ती अंथरुणावरती खेळून आहे. अगं बघ ना, तिचं आज ऑपरेशन आहे आणि त्या ऑपरेशनसाठी 4 लाख रुपये लागत आहे. दोन्ही मुलांनी फोन केला परंतु एका देखील मुलाने फोन उचलला नाही. त्यांनी माझं राहतं घर विकून टाकलं आणि दुसऱ्या शहरामध्ये राहायला निघून गेले.
आता सांग तूच, मला कुठून शोधू मी माझ्या मुलांचा पत्ता आणि कुठून आणू 4 लाख रुपये माझ्या बायकोचं ऑपरेशन करण्यासाठी? बाळा, ह्या 2 म्हाताऱ्या माणसांना आयुष्याचा आधार म्हणजे मुलं असतात ना, तेच आम्हाला निराधार करून गेले. काय करू आता? देवाकडे हात जोडून भीक मागू नको तर काय करू? मग त्याच वेळी गायत्रीने सांगितलं, काका एवढाच तर प्रश्न आहे ना काका. त्याच मालती काकींच्या 500 रुपयांमुळे आज मी आयुष्यामध्ये इतकं काही कमवत आहे, तर त्या काकींना बरं करण्याची जबाबदारी ही माझी आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. गायत्रीने लगेच तिच्या ड्रायव्हरला सांगितलं, ड्रायव्हर दादा गाडी वळवा. आणि मधुकर रावांचा हात धरून गायत्रीने मधुकर रावांना गाडीमध्ये बसवलं आणि हॉस्पिटलच्या दिशेने गेली. गायत्रीने डॉक्टरांना सांगितले, सर पेशंट मालती मॅडम यांचं ऑपरेशन सुरू करा आणि काय खर्च येईल त्याचं बिल फक्त पाठवून द्या. डॉक्टर देखील विचार करू लागले. आतापर्यंत यांच्याकडे पैसे नव्हते आणि पैसे आले कुठून? त्याच वेळी गायत्रीने सांगितलं, कमीत कमी वेळामध्ये ऑपरेशन करायला तुम्ही सुरुवात करा. जोपर्यंत मालती काकींचं ऑपरेशन होत नाही तोपर्यंत गायत्री मधुकर काकांचा हात हातात धरून त्यांना एका बाजूला खुर्चीवर नेऊन बसवलं आणि तोपर्यंत ती लगेच तिथेच थांबली आणि हॉस्पिटलला लागणारा सर्व खर्च हा गायत्रीने भरला. हळूहळू मालतीताई ह्या शुद्धीवरती आल्या आणि शुद्धीवरती आल्यानंतर मालतीताईने मधुकर रावांना विचारलं आहे, एवढे पैसे आले कुठून माझ्या ऑपरेशनसाठी? तेव्हा मधुकर रावांनी बाजूला उभ्या असलेल्या गायत्रीकडे हात दाखवून सांगितलं, ही मुलगी कोण आहे? तेव्हा मधुकर रावांनी सांगितलं, मालतीबाई तुम्ही आपल्या गायत्रीला ओळखले नाही का हो? अहो ही तीच गायत्री आहे जिला मी दररोज 5-10 रुपये जेवण करण्यासाठी देत होतो. आणि अहो ही तीच गायत्री आहे जिने तुमच्याकडून 500 रुपये घेऊन एक मोठी बिझनेसमॅन बनली आहे. तेव्हा गायत्रीने धावत पळत जाऊन मालतीताईंना मिठी मारली आणि सांगितलं, हो काकी आज तुमच्याचमुळे जी काय आहे ती मी आहे. मग तुमच्यासाठी मी सर्व करायला तयार आहे. काकी देवाने मला आई वडील दिले, परंतु देवाने मला त्यांच्यासोबत आयुष्यभर जगायला नाही दिलं. परंतु काकी आयुष्याच्या उतारवयात तरी तुमच्या रूपाने मला आई वडील मिळाले आणि माझ्या रूपाने तुम्हाला मुलगी मिळाली. जेव्हा गायत्रीचे हे शब्द मालतीताईंनी ऐकले तेव्हा मालतीताईंना खूप आनंद झाला आणि त्यांनी विचार केला, कुठे ती स्वतःच्या पोटची रक्ताची मुलं आणि कुठेही रस्त्यावरती भीक मागून राहणारी मुलगी आणि 500 रुपयांची जाण ठेवून आज तिने माझं 4-5 लाखांचं एवढं मोठं ऑपरेशन केलं. गायत्री बाळा, आज तू जर आमच्या मदतीला धावून आली नसती तर आज कदाचित मी तुझ्या काकांना सोडून देवाघरी गेले असते. गायत्री बघ ना बाळा, त्यावेळी मी तुला मदत केली परंतु त्याचं फळ आज मला मिळालं आहे. देव आहे ह्या जगामध्ये आणि देव प्रत्येक कर्माचं फळ हे आपल्याला देतच असतो. बाळा म्हणूनच मी तुला सांगते, फक्त तू चांगलं कर, मग कर आणि आयुष्यामध्ये खूप मोठी हो. आजच्या मालतीताईंनी 500 रुपये देऊन गायत्रीला मोठं केलं होतं. तीच गायत्री आज मालतीताईंच्या हॉस्पिटलचे बिल भरून त्यांना एकदा जीवदान दिलं आहे. परंतु मालतीताईंच्या रक्ताची मुलं त्यांना एकदा सुद्धा डोकावून पाहण्यासाठी आले नाही. आज गायत्रीने पूर्णपणे 500 रुपयांचा हिशोब दिला होता. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हालाही गायत्रीने घेतलेला निर्णय कसा वाटला आणि आयुष्याच्या शेवटी मालतीताईंना आणि मधुकर रावांना जीवदान दिले याबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्की कळवा. आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.